आज मी बनवली आहे खानदेशी कुसमुऱ्याची रेसिपी, जी बनवायला सोपी आहे. प्रत्येक ठिकाणी थोड्याफार बदलाने सारखीच बनवतात. याची नावंसुद्धा वेगवेगळी असू शकतात. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण अगदी साधी, सिंपल आणि झटपट होणारी ही रेसिपी पाहणार आहोत, जी की रोजच्या जेवणाबरोबर चपाती, भाकरी किंवा खिचडीबरोबर अतिशय टेस्टी लागते. तर तुम्ही बघू शकता, इथं मी उडदाचे पापड घेतले. 10 ते 12 पापड आपल्याला अशा पद्धतीने गॅसवर भाजून घ्यायचे. हे तळून घेतले तरी काहीच हरकत नाही, पण हे अशाच पद्धतीने भाजून याचा कुसमुरा बनवतात. तर तुम्ही इथं बघू शकता, मी गॅसवर डायरेक्ट भाजून घेते. जाळी असेल तर तुम्ही जाळी ठेवूनसुद्धा हे भाजू शकतात. तर बाकीचे पापडसुद्धा मी याच पद्धतीने भाजून घेणार आहे. आता हे तुम्ही मिक्सरला सुद्धा काढू शकता पापड, पण हे मिक्सरला काढण्यापेक्षा हाताने चुरलेलाच पापड खूप छान होतो. या आम्ही राहतो त्या बाजूला याला चटणी म्हणतात, पण खानदेशात याला कुसमुरा म्हणतात. बाकी ठिकाणी काय म्हणतात हे तुम्ही कमेंटने नक्की सांगा. तर आपल्याला यात घालायला एक चटणी बनवून घ्यायची. त्यासाठी मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, सपाटवाटी भाजलेले शेंगदाणे, 1.5 चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचे. आता हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे. सिंपली तुम्ही मिरची पावडर, मीठ आणि तेल घातलं तरीसुद्धा तुम्ही हा कुसमुरा तयार करू शकता. तर मी अशा पद्धतीने चटणी बनवून घेतली आहे. आता 2 चमचे आपल्याला यात चटणी घालायची आहे. वरून थोडं तेल घालूया आणि याला छान हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्यापेक्षा हातानेच व्यवस्थित हे मिक्स होतं. तर हे तुम्ही 15 दिवसासाठी एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. तर हा झाला आपला खानदेशी कुसमुरा. आता मला हा कुसमुरा अजून टेस्टी करायचा आहे, याची टेस्ट अजून इन्हॅन्स करायची आहे. त्यासाठी मी आता यात घालणार आहेत 2 ते 3 इन्ग्रेडियंट्स. बारीक कट केलेला कांदा, बारीक कट केलेला टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर. अतिशय सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे आणि टेस्टला तर खूपच छान लागते. अतिशय सोप्या पद्धतीने हा आपला खानदेशी कुसमुरा आणि ही झटपट होणारी चटणी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.